नमस्कार कृष्णाजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. आज आधुनिक विज्ञानाने ब्रेन मॅपिंग केलं आहे, पण मानवाला जे दुःख जाणवतं त्याचं निवारण कसं करावं ते काही आम्हाला जमलेलं नाही आहे. पण ह्याचं उत्तर 750 वर्षापूर्वी एका 16 वर्षाच्या युवकाने दिलेलं आहे. आपण बोलत आहोत ज्ञानेश्वर माऊलींबद्दल. तर मानवी जीवनाचं, मानवी मनाचं इतकं सुरेख आणि सुंदर विश्लेषण कसं काय केलं माऊलींनी? रामकृष्ण हरी. मी वारकरी संप्रदायाचा असल्यामुळं मी प्रथम हे माऊलींच्या अष्टांग योग साधनेवर विवेचन करत असताना किंवा निरूपण करत असताना प्रथमतः माऊलींना वंदन करतो. जगद्गुरू संत तुकारामांना वंदन करतो. वारकरी संप्रदायाचे आमचे जे गुरु आहेत प्रकाश महाराज बोधले, रामचंद्र महाराज बोधले, त्यांचं स्मरण करतो. आणि या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं आज आपण माऊलींनी सांगितलेला जो अष्टांग योग आहे त्याच्यावर आपण भाष्य करणार आहोत किंवा बोलणार आहोत. त्यासाठी एकत्र आलेलो आहोत. योगा डे आपण असं म्हणतो ना, योगा डे. योग साधनेचा जो दिवस जगभरात साजरा केला जातो त्यानिमित्तानं ही जी योग साधना आहे ज्याला अष्टांग योग किंवा राजयोग असं म्हटलं जातं, तर ती माऊलींनी विस्तृतपणे त्यावर चर्चा ही ज्ञानेश्वरीमधील 6व्या अध्यायात केलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जे एकूण 9000 ओव्यांचं निरूपण माऊलींनी केलेलं आहे ती भगवद्गीतेवरच्या 700 श्लोकांवरची टीका आहे. भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरीकडे पाहत असताना आपलं जीवन समोर उभं राहतं. ते असं की पहिला विषाद योग आहे. पहिला अध्याय जो आहे तो विषाद योग आहे. मानवी जीवनामध्ये सुखदुःख येतात जातात. फार जवळची माणसं विरोधात उभा राहतात. अशा वेळेला निर्णय घेत असताना कसा घेतला पाहिजे, आपल्या आयुष्याकडं आणि समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याकडं, सृष्टीकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, हे आजच्या नवयुवकाला शिकवणारी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून माझं नेहमी नवयुवकांना आवाहन असतं की तुम्ही ज्ञानेश्वरीकडे जा आणि स्वतःचं जीवन पहा. त्या कॅमेऱ्यातून स्वतःचं जीवन पाहिलं की आनंददायी जीवन होईल. आता पहिला विषाद योग, दुसरा माऊलींनी सांगितला आहे ज्ञानयोग, तिसरा सांगितला आहे कर्मयोग, चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग, 5वा अध्याय आहे कर्म संन्यास योग. म्हणजे मानवी जीवनातलं ज्ञान, अध्यात्म आणि तो करत असलेला कर्म हे वेगवेगळं नाही आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संन्यास असेल किंवा कर्म असेल हे आपण नेहमी वेगळं समजतो. असं नाही आहे. कर्म करत असताना कर्माप्रती असलेली आसक्तीच माणसाला दुःखात लोटते. म्हणून निष्काम कर्मयोग सांगितला माऊलींनी. स्वतःच्या जीवनाकडे पहा. तुम्ही अनेक गोष्टी ठरवता, हे मिळवायचे ते मिळवायचे, मिळतं का? ठीक आहे, आपण प्रवास त्या दिशेनं करतो, परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण जे मिळतं त्यामध्ये आपण समाधानी राहतो की नाही राहत, हा मूलभूत प्रश्न आहे, जो आपल्याला आनंद देऊ शकतो आणि दुःखही देऊ शकतो. तर त्या अनुषंगानं आपण 5व्या अध्यायापर्यंत येतो. म्हणून माऊली अष्टांग योग 6व्या अध्यायात सांगतात. तो अत्यंत सुंदर आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे मला असं वाटतं इट्स अ सायन्स ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे आपल्या ज्या जाणीवा आहेत किंवा चैतन्याचं ते त्यांनी घन तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि 6व्या अध्यायात तुम्ही म्हणता, तर मला असं वाटतं की भारताने जगाला दिलेली ती एक अमूल्य देणगी आहे नाही का, अष्टांग योग म्हणजे. तर आजच्या पिढीसाठी अष्टांग योग का महत्त्वाचा आहे, आपण त्याच्या अंगाचा एक विस्तृत चर्चा करूया का? जागतिक तत्त्वज्ञानाचा
आणि भारताच्या तत्त्वज्ञानाचा एक मूलभूत फरक आहे. जगातलं तत्त्वज्ञान हे मानवी जीवनाच्या भौतिक अंगानं जातं, हं. तर भारतातलं मूलभूत तत्त्वज्ञान हे माणसाच्या अंतरंगाचा वेध घेतं. हा बेसिक फरक आहे. म्हणून तरुणांनी जागतिक तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करावा आणि माऊलींच्या अध्यात्माचाही अभ्यास करावा. म्हणजे त्यांना समजेल की सुख कुठं आहे. अष्टांगयोग साधना ही मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी साधना आहे. आपल्याला काही योगी बनायचं आहे किंवा संत बनायचं आहे हा असा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाही आहे. मुळात या दृष्टिकोनातून विचार करणं म्हणजे आपण स्वतःला चुकीच्या दिशेकडे घेऊन जाणं आहे. संत काही एका दिवसात होता येत नसतं, योगी काही एकाही दिवसात होता येत नसतं. आयुष्य एवढं मोठं पडलेलं असतं. तर त्या आयुष्याच्या मूलभूत गोष्टीकडं बघत हळूहळू प्रवास हा मुक्ततेकडं जायला पाहिजे. संतत्वाकडचा प्रवास आणि मुक्ततेकडचा प्रवास हा टप्प्याटप्प्यानं होतो, एकदम होत नाही. अनेक जन्माच्या पुण्यानं संत होता येतं. एका जन्माच्या पुण्यानं संत होता येईल असंही काही सांगता येत नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.